नमस्ते. हॉटेल झणझणीत मेजवानीतून आपलं सर्वांचं स्वागत. आज आपल्याला अंगारा दम आलू बनवायचा आहे. त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. हे मी 10-12 बटाटे घेतलेले आहेत. अर्धी वाटी तेल आहे, कोथिंबीर आहे, चवीनुसार मीठ आहे, 1.5 चमचा काश्मीरी मिरची पावडर आहे, अर्धा चमचा हळद आहे, 2 चमचे धने आहे, अर्धा चमचा जिरी आहे, 1 जावित्रीचं फूल आहे, 4 काजू आहेत, 5 बदाम आहे, 5 लवंग आहे, 8 मिरी आहे, 2 तुकडे दालचिनीचे आहेत, 4 विलायची आहे, 2 चमचे कस्तुरी मेथी आहे, 3 हिरव्या मिरच्या आहेत, 2 चमचे आलं लसूण पेस्ट आहे, पाऊण वाटी दही आहे, 1 छोटा कांदा कापून घेतलेला आहे, 2 टोमॅटोची पेस्ट केलेली. एवढं यासाठी लागणारं साहित्य आहे. आता आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. धने, जिरी, जावित्री, काजू, बदाम, लवंग, मिरी, दालचिनी, हिरवी विलायची, एवढं साहित्य भाजून घ्यायचे. कस्तुरी मेथी थोडीशी आपली नॉर्मल. हे साहित्य भाजून झाल्यावर गरम करायची. आता मी या बटाट्याच्या साली काढून पाण्यात ठेवलेला आहे. आता याला आपल्याला आहे ना, हे काट्या चमच्यानी होल पाडायचे. होल का पाडायचे? तर आपला मसाला आतपर्यंत मुरला जातो. हे आपण मसाला भाजलेला थंड झालेला आहे. आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. कस्तुरी मेथी मी गरम करून घेतलेली आहे. आता हे मसाला मी बारीक करून घेतलेला आहे. आता आपण या बटाट्यावर टाकूया हा मसाला. आता आलं लसूण पेस्ट टाकूया. दही, हळद, मिरची पावडर, मीठ आहे, 2 टोमॅटोची पेस्ट केलेली, 3 हिरव्या मिरच्या आहेत. यात आपल्याला सगळं एकत्र करून घ्यायचे. हे मसाला सगळा मिक्स करून घेतला की आपल्याला अर्धा तास असंच फ्रीजमध्ये ठेवायचे. आता हा एक कांदा आहे कापलेला.
आता हे अर्धी वाटी तेल घेतलेले हे टाकूया. थोडी कोथिंबीर आपल्याला आत्ता टाकायची आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊन फ्रीजमध्ये ठेवून देऊया. आता आपण हे बटाटा मिक्स करून झालेला आहे सगळा मसाला. आता झाकण ठेवूया. अर्धा तास आपल्याला असं फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. आपला आता अर्धा तास झालेला आहे. बटाट्याला आपण मॅग्नेट करायला ठेवलेला अर्धा तास झालेला आहे. आता आपण कढईमध्ये टाकूया. आता आपण याला आहे ना 5 मिनिटं झाकून ठेवूया. 5 मिनिटानंतर त्याच्यात पाणी टाकायचं आपल्याला. झालेले आहेत 5 मिनिटं आपले. तर पाहूया आपण. पाणी सुटलेलं आहे. आता हे मी वाटी धुवून पाणी गरम केलेले. मसाल्याची वाटी होती ना ती वाटी धुवून पाणी गरम केलेले. आता हे पाणी याच्यामध्ये टाकूया आपण. आणि जास्त पातळ नाही ठेवायचं, लपसपीतच ठेवायचं. आता एवढ्या पाण्यामध्ये बटाटा शिजल. आता आपण 20 मिनिटं झाकण ठेवूया. 20 मिनिटानंतर बटाट्याची भाजी बरोबर तयार होणार. तर भाजी आपली पूर्ण तयार झालेली आहे. अंगारा दम आलू. आता ही कस्तुरी मेथी आपण याच्यावर चुरगळून टाकूया जरा. आता गॅस बंद करूया. आता आपल्याला याला आहे ना अंगारा द्यायचा आहे. एक 5 मिनिटं.
आणि त्याच्यावर चमचाभर तेल टाकायचे आणि झाकण ठेवायचं. आपले 5 मिनिटं झालेले आहेत. आता आपण झाकण काढूया. आपले अंगार आपण काढून घेऊया. आता भाजी आपल्याला या बाउल मध्ये काढून घ्यायची आहे. आता याच्या क्रीम टाकलेली, थोडी कोथिंबीर टाकलेली वरतून. अशा प्रकारे आपली अंगारा दम आलूची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही पण करून पहा, खाऊन पहा, कशी झाली ती सांगा. आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद.